नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय करतो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानसिक विकृती भाग 1 आणि भाग 2 अशा दोन व्हिडिओमध्ये मानसिक विकृती या चॅप्टर मधल्या महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत। त्या चॅप्टर मधले जे काही महत्त्वाचे नोट्स होते सर्व पाहिलेले आहेत। पण आता मानसिक विकृतीच्या अंतर्गत वेगवेगळ्या विकृती येतात। त्याच्यामध्ये असते मानसनस विकृती, मग पुन्हा आहे वियोजनात्मक विकृती, व्यक्तिमत्व विकृती, इंद्रियजन्य विकृती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत्या येतात। त्याच्यामधल्या आपण मानसनस विकृती हा घटक पाहायला सुरुवात केली होती। आता मानसनस विकृतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विकृती आहेत। आता मानसनस विकृतीमधली पहिली विकृती होती चिंता विकृती, म्हणजे एन्झायटी डिसऑर्डर। आता एन्झायटी डिसऑर्डर मध्ये आपण सर्व व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे। चिंता विकृती म्हणजे काय, त्याच्यामध्ये रॉस यांचं मत काय होतं ते पाहिलं। मग चिंता अवस्थेत आढळणारे घटक पाहिले, चिंता अवस्थेचे प्रमुख लक्षणं पाहिले। मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येते। ॲगोराफोबिया म्हणजे एन्झायटी, एन्झायटी म्हणजे खुल्या जागांची भीती। आता फोबियाचा प्रकार होता पण एन्झायटी डिसऑर्डर मध्येच येत होता। मग त्याच्यामध्ये होतं सामान्यकृत चिंता विकृती, त्याच्यानंतर पॅनिक डिसऑर्डर पाहिली, मग निवडक उत्परिवर्तक पाहिली, मग सामाजिक चिंता विकृती ही सुद्धा एन्झायटी डिसऑर्डर मध्ये त्याच्यामध्ये येणारे प्रकार होते। पण आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता मानसनस विकृतीच्या अंतर्गत येणारी दुसरी विकृती आहे वियोजनात्मक विकृती, म्हणजे डिस्पोजिटिव्ह डिसऑर्डर ही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मागची एन्झायटी डिसऑर्डर तुम्ही पाहिली नसेल तर ते पाहून घ्या। ती पाहिल्याशिवाय तुम्हाला वियोजनात्मक विकृती म्हणजे डिस्पोजिटिव्ह ही विकृती समजणार नाही। आता वियोजनात्मक विकृती ही सुद्धा मानसनस विकृती आहे। जसं चिंता विकृती म्हणजे एन्झायटी डिसऑर्डर ही सुद्धा मानसनस विकृती होती। आता आपण काय पाहिलं होतं, मानसनस विकृती म्हणजे न्यूरोटिक डिसऑर्डर, मानसनस विकृती म्हणजे न्यूरोटिक डिसऑर्डर। आता सर्वप्रथम क्युलेन या संशोधकाने 1769 मध्ये न्यूरोसिस म्हणजे मानसनस विकृती हा शब्द प्रयोग वापरला आणि तेव्हापासूनच त्याला मानसनस विकृती संबोधले जाऊ लागले। आता मानसनस विकृतीला चेतापेशी विकृती असेही म्हणतात। आता त्या अंतर्गतच आहे वियोजनात्मक विकृती म्हणजे डिस्पोजिटिव्ह डिसऑर्डर। आता वियोजनात्मक विकृती ही सुद्धा मानसनस विकृती आहे। वियोजनात्मक विकृती हा एक मनोकायिक आजार असून शरीरापेक्षा मानसिक जडणघडणीशी याचा अधिक संबंध आढळतो। विधान महत्त्वाचं आहे, वियोजनात्मक विकृती ही मानसनस विकृती आहे। ओके, ठीक आहे। पण वियोजनात्मक विकृती हा एक मनोकायिक आजार असून म्हणजे मनाचा आजार असून शरीरापेक्षा मानसिक जडणघडणीशी याचा अधिक संबंध आढळतो। आता वियोजनात्मक विकृतीमध्ये शारीरिक लक्षणं जरी दिसत नसले तरी याचा सर्व संबंध हा मनाशी असतो, याचा सर्व संबंध मनाशी असतो आणि ह्या सर्व काही घटना मनामध्ये घडत असतात। म्हणूनच वियोजनात्मक विकृती हा एक मनोकायिक आजार असून शरीरापेक्षा मानसिक जडणघडणीशी याचा अधिक संबंध आढळतो। आता वियोजनात्मक विकृती याला विच्छेदित विकृती असेही म्हणतात। परीक्षेमध्ये सरळ सरळ विचारलं जाऊ शकतं की वियोजनात्मक विकृतीचं दुसरं नाव किंवा वियोजनात्मक विकृतीला जोड्या लावामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं। वियोजनात्मक विकृती ही विच्छेदित विकृती असेही म्हणतात। वियोजनात्मक विकृतीचे जुने नाव हिस्टेरिया आहे। आता वियोजनात्मक विकृतीचे जुने नाव काय आहे, तर वियोजनात्मक विकृतीचे जुने नाव हिस्टेरिया आहे। आता सरळ सरळ परीक्षेमध्ये बऱ्याच परीक्षेमध्ये असं आढळलेलं आहे किंवा असे प्रश्न विचारले गेलेले आहे की हिस्टेरिया ही विकृती कशाशी संबंधित आहे, तर ही मनोकायिक आजार आहे आणि हे मनाशी संबंधित आहे। तसेच ही मानसनस विकृती आहे, तसेच हे न्यूरोटिक डिसऑर्डर आहे, तसेच ही वियोजनात्मक विकृती आहे आणि हिस्टेरिया हे वियोजनात्मक विकृतीचे जुने नाव आहे। विधान महत्त्वाचं आहे, वियोजनात्मक विकृतीचे जुने नाव काय आहे, तर वियोजनात्मक विकृतीचे जुने नाव हिस्टेरिया आहे। आता कदाचित परीक्षेमध्ये वियोजनात्मक विकृती न म्हणता हिस्टेरिया विकृती असे सुद्धा म्हटले जाईल, त्यावेळेस गफलत करायची नाही। वियोजनात्मक विकृतीचे जुने नाव हिस्टेरिया म्हणजेच वियोजनात्मक विकृती। DSM-4 नुसार वियोजनात्मक विकृतीची व्याख्या, आता ही जी काही व्याख्या आपण पाहणार आहोत ती व्याख्या ही DSM-4 नुसार वियोजनात्मक विकृतीची व्याख्या आहे। काय व्याख्या आहे ते आता पाहू। व्यक्तीच्या स्वओळख म्हणजे सेल्फ आयडेंटिटी, स्मृती आणि बोधावस्थेतील बिघाड अथवा स्थित्यांतरास वियोजनात्मक विकृती असे म्हणतात। DSM-4 नुसार वियोजनात्मक विकृतीची व्याख्या काय आहे, व्यक्तीच्या स्वओळख म्हणजे सेल्फ आयडेंटिटी
स्मृती आणि बोधावस्थेतील बिघाड अथवा स्थित्यांतरास वियोजनात्मक विकृती असे म्हणतात। हा आजार शारीरिक असण्यापेक्षा अधिक प्रमाणात मानसिक असतो किंवा आहे। हा आजार शारीरिक असण्यापेक्षा अधिक प्रमाणात मानसिक असतो। कोणता? वियोजनात्मक विकृती म्हणजे डिस्पोजिटिव्ह डिसऑर्डर किंवा हिस्टेरिया। आता हे कसं आहे माहिती आहे का, आपण हे ज्या विकृती पाहत आहोत त्या आपण मानसनस विकृती पाहत आहोत, म्हणजे हे मज्जातंतूशी किंवा मज्जारुचीशी संबंधित असतात। आता हा मनाशी घालमेल असतो, मनाशी संघर्ष असतो, त्याच्या अंतर्गत ह्या विकृत्या निर्माण झालेल्या असतात। आता वियोजनात्मक विकृती हा आजार शारीरिक असण्यापेक्षा अधिक प्रमाणात मानसिक आहे। या प्रकारात व्यक्ती स्वतःचे अस्तित्व नाकारते विधान महत्वाचं आहे। कोणत्या विकृतीमध्ये व्यक्ती स्वतःचे अस्तित्व नाकारते? तर वियोजनात्मक विकृती, ज्याला की इंग्रजीमध्ये डिस्पोजिटिव्ह डिसऑर्डर असे म्हणतात। वियोजनात्मक विकृती या प्रकारात व्यक्ती स्वतःचे अस्तित्व नाकारते, स्वतःला पूर्णपणे विसरते विधान महत्वाचं आहे। जर कुणी स्वतःचं अस्तित्व नाकारत असेल, स्वतःला विसरत असेल किंवा स्वतःला तो पूर्णपणे विसरून गेलेला असेल तर हे वियोजनात्मक विकृतीचे लक्षण आहे, म्हणजे डिस्पोजिटिव्ह डिसऑर्डर आहे। आता स्वतःची ओळख विसरणे किंवा स्वतःला न ओळखणे असा प्रकार वियोजनात्मक विकृतीमध्ये आढळतो। जसे की एकदम ॲक्सिडेंट वगैरे झाल्यानंतर स्वतःची स्मृतीचा नाश होतो किंवा स्मृती स्मरणात राहत नसते, स्वतःची याददाश्त गेलेली असते किंवा स्वतः मागचं काहीच आठवत नसतं, त्या प्रकारचा मिळता जुळता असलेला आहे। पण आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, ही जी डिस्पोजिटिव्ह डिसऑर्डर किंवा वियोजनात्मक विकृती किंवा हिस्टेरिया ज्याला झालेला आहे तो व्यक्ती स्वतःची ओळख विसरतो आणि स्वतःला ओळखत नाही, असा प्रकार वियोजनात्मक विकृतीमध्ये आढळतो। जर आता यदा कदाचित तुमच्या समोर असंच एखादं बसल्या ठिकाणी किंवा असा एखादा व्यक्ती आढळला की तो स्वतःला विसरतोय किंवा स्वतःबद्दल त्याला काही माहिती नाहीये, स्वतःची ओळख नाहीये त्याला, असं जर दिसत असेल तर तो वियोजनात्मक विकृतीने ग्रस्त आहे असं समजायचं। आता स्वतःपासून अलग करणे म्हणजे वियोजन होय। आता वियोजन म्हणजे काय हे सुद्धा महत्वाचं आहे। स्वतःपासून अलग करणे म्हणजे वियोजन होय। तीव्र भावनिक संघर्षामुळे व्यक्तिमत्वाचा एक भाग पूर्णपणे वियोजित होऊन नवीनच व्यक्तिमत्व अवतरत दिसते। काही प्रकारात निवडक अथवा व्यापक स्मृतिलोप उद्भवतो अथवा वास्तवाचे भान हरवते। आता ज्याला काही वियोजनात्मक विकृती म्हणजे डिस्पोजिटिव्ह डिसऑर्डर किंवा हिस्टेरिया झालेला आहे, अशा व्यक्तीसोबत काय होतं तर काही प्रकारात निवडक अथवा व्यापक स्मृतिलोप होतो। म्हणजे कसं आहे, काही प्रमाणात त्याच्या स्मृती हरवलेल्या असतात, काही प्रमाणात त्याला काही आठवत नसतं किंवा कधी कधी काय होतं, जे वास्तव आहे ते वास्तवाचे पूर्णपणे भान हरवलेलं असतं, म्हणजे वास्तवाशी मिळतं जुळतं घेताच येत नाहीये, वास्तव ते आहे ते स्वीकारताच येत नाहीये किंवा वास्तवाचे भान सुद्धा हरपलेले असते। व्यक्तिमत्वाचे वियोजन बहुधा एकाकी आणि तीव्र चिंता तणावग्रस्त प्रसंगात घडून येते। आता जे काही व्यक्तीचं व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये वियोजन हे बहुधा एकाकी आणि तीव्र चिंता तणावग्रस्त प्रसंगात घडून येते। आता कसं असतं, एखाद्या वेळेस व्यक्ती जर वियोजनामध्ये गेल्यानंतर व्यक्ती एकाकी पडतो। आता कसं असतं, माणसाला जर जास्त टेन्शन आलं तर टेन्शनमध्ये माणूस कसं होतो, समाजाशी मिळतं जुळतं घेत नाही किंवा समाजामध्ये जात नाही, अशा वेळी व्यक्ती काय करतो, एकटं राहायला सुरुवात करतो। एकटं राहायला सुरुवात केल्यानंतर तो एकाकी पडतो आणि एकाकी पडल्यामुळे समाजाची त्याच्याशी संपर्क तुटलेला असतो। अशा वेळी तो एकाकी पडल्यामुळे त्याची जी चिंता करण्याची विचार करण्याची प्रक्रिया असते ती सतत अविरत कंटिन्यू झोपीमध्ये सुद्धा, झोपीतून उठल्यानंतर सुद्धा कुठलीही गोष्ट करू कंटिन्यू 24 तास, म्हणजे दिवसातले जे 24 तास असतात ते 24 तास सतत त्याच्या डोक्यामध्ये ती चिंता चालू असते, तणाव चालू असतो। त्या तणावग्रस्त प्रसंगात घडून येते काय घडून येते, वियोजनात्मक विकृती। आता वियोजनात्मक विकृतीचा हा प्रकार जो आहे ना, हा बदल किंवा आता जो आपण बदल पाहिलेला आहे, काही प्रकारात निवडक अथवा व्यापक स्मृतिलोप उद्भवतो अथवा वास्तवाचे भान हरपते। व्यक्तिमत्वाचे वियोजन बहुधा एकाकी आणि तीव्र चिंता तणावग्रस्त प्रसंगात घडून येते।
हा जो काही बदल आहे तो तात्पुरता अथवा दीर्घकाळ असू शकतो। आता तात्पुरत्या स्वरूपातला बदल जर असला, त्याला कोणीतरी त्याच्यातून बाहेर पडायला किंवा त्याला समजून सांगायला, समजवल्यानंतर त्याच्याशी मानसिक आधार जर दिला तर तो त्याच्यातून बाहेर पडतो। पण कसं आहे, आता जर त्याला मानसिक आधार जर भेटत नसेल किंवा कुठलाही सहानुभूती जर भेटत नसेल, सहानुभूती समजा, दया समजा, क्षमा समजा किंवा प्रेमाची, आपुलकीची भावना आणि सर्वांशी मिळून जुळतं जर त्याला घेतलं नाही किंवा अशा व्यक्ती ज्या असतात त्यांना जर आपण समजून नाही घेतलं तर तो हा प्रसंगामध्ये दीर्घकाळ सुद्धा असू शकतो आणि काही तात्पुरत्या स्वरूपामध्ये सुद्धा असू शकतो। पण आता हे कसं आहे, त्याच्या मेंटॅलिटीवर आहे, त्याच्या वागण्यावर आहे, त्याच्या वर्तनावर आहे, त्याच्या विचार प्रक्रियेवर आहे आणि समाज त्याच्याशी कशी रिॲक्ट करतो किंवा तो त्याच्यातून कसं बाहेर पडतो किंवा त्याला कसं बाहेर काढलं जातं हे सर्व त्याच्याशी आहे, रिलेटेड आहे। वियोजनात्मक विकृतीतील रुग्णांचे लक्षणं अति नाटकी व तीव्र असतात। विधान महत्त्वाचं आहे। कोणत्या विकृतीतील रुग्णांची लक्षणं हे अति नाटकीय व तीव्र असतात? तर वियोजनात्मक विकृतीतील रुग्णांची लक्षणं हे अति नाटकीय व तीव्र असतात। आता हे लक्षणं कशा प्रकारचे असू शकतात माहिती आहे का? विशिष्ट घटनांची विस्मृती। आता कुठली एखादी घटना घडलेली असेल, ती चांगली असू किंवा वाईट असू किंवा ही छोट्या मोठ्या कुठल्याही कशाही कसल्याही तुमच्या स्मृतीशी किंवा तुमच्या आठवणीशी, चांगल्या असो वाईट असो, कुठल्याही घटना घडलेल्या असू, त्या घटनांची विस्मृती होणे किंवा त्या घटना न आठवणे, स्वतःला विसरणे किंवा आपलं जे स्वतःचं अस्तित्व आहे ते नाकारणे। आता समजा मी अक्षय विरकर आहे, मी माझं अस्तित्वच नाकारायला लागलो, मी अक्षय विरकर नाही, मी कोण आहे, मी माझं मलाच ओळखत नाही, मी माझी सर्व पूर्वीचं जे काय आहे ते सर्व विसरून गेलेलो आहे, आत्ता जे काय आहे आत्ता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी सुद्धा मी मिळतं जुळतं घेत नाहीये, वास्तवाचं सुद्धा मला भान नाहीये, असं जे होतं। आणि मी अक्षय विरकर नसून दुसराच कोणतरी आहे, XYZ आहे, मी अक्षय विरकर नाहीये, माझं नाव अक्षय विरकर नाहीये, मी अक्षय विरकरच नाहीये, मी दुसराच कोणतरी आहे किंवा मी माझं दुसरं नाव बबन सांगत असेल किंवा छगन सांगत असेल, असं नाव धारण करून जर मी वावरत असेल तर ही झाली वियोजनात्मक विकृती। आणि ह्या वियोजनात्मक विकृतीच्या अंतर्गत आलेले लक्षणं म्हणजे हे अशा प्रकारचे नाटकीय लक्षणं असतात। विशिष्ट घटनांची विस्मृती, स्वतःला विसरणे व वेगळे नाव, ओळख धारण करून वावरणे इत्यादी। आता जे मी माझ्या संदर्भात उदाहरण देऊन सांगितले हे त्याच्याशी संदर्भात आहे तसं। आता प्रिन्स या मानसशास्त्रज्ञांनी, जे सायकॅट्रिस्ट आहेत, त्यांनी काय म्हटलेलं आहे, 1906 ते 1907 दरम्यानचं आहे। अपघातासारख्या अनुभवानंतर प्रचंड मानसिक आघाताचे परिणाम म्हणून ताणतणावांना, भीती, चिंतांना सामोरे जावे लागते। विधान महत्त्वाचं आहे। अपघातासारख्या अनुभवानंतर प्रचंड मानसिक आघाताचे परिणाम म्हणून ताणतणावांना, भीती, चिंतांना सामोरे जावे लागते। आता कुठलाही आघात झालेला असो, ॲक्सिडेंट झालेला असो किंवा कुठलीही घटना जर घडलेली असेल, त्यावेळेस जर तुम्ही अंथरुणाशी खेळलेले असाल, त्यावेळेस तुमचा सर्वात जास्त ताणतणाव चालू होतो, स्वतःच्या मनाशी, स्वतःच्या विचारांशी मानसिक आघात झालेला असतो आणि त्यावेळेस कसं होतं, मी अपाहिज झालेलो आहे, मी अपंग झालेलो आहे, मी काहीच करू शकत नाही, अशा विचार मनामध्ये येऊ लागतात आणि मी मरता मरता वाचलेलो आहे, पण वाचून सुद्धा मी मेल्यासारखा झालेलो आहे आणि मेल्यासारखा झालेलो आहे म्हणून मी हातरुणाशी खेळलेलो आहे आणि मी आता ह्याच्यातून बाहेर येतो का नाही, असे मनामध्ये विचार चालू होतात। त्याच विचारातून जास्त ताणतणाव वाढतो व भीती, चिंतांना सामोरे जावे लागते। एवढेच नव्हे तर एखादी व्यक्ती आपल्या स्वतःचे अस्तित्व, सभोवतालचे वातावरणही नाकारते। म्हणजे हे एक प्रकारचे यादाश गेल्यासारखं सुद्धा आहे। सभोवतालच्या वास्तव जगाशी त्यांना ओळख पटत नाही, आपण एखाद्या स्वप्नात आहोत की काय असा त्यांना भास होतो। म्हणजे आता ॲक्सिडेंट झाल्यानंतर नॉर्मली सहसा असं होतं की ॲक्सिडेंट झाल्यानंतर यादाश गेलेली असते, माणूस कोमामध्ये गेलेला असतो किंवा कोमातून बाहेर आल्यानंतर आजूबाजूच्या व्यक्तीला ओळखत नसतो किंवा ॲक्सिडेंट कसा झाला हे सुद्धा आठवत नसते। हे वियोजनात्मक विकृतीमध्ये असं होतं। किंवा आपण एखाद्या स्वप्नातच आहोत, आपण स्वप्न बघतोय असं काही वाटू लागतं किंवा त्यांना असा भास होतो। स्वतःचे नाव, गाव, राहण्याचे ठिकाण, पत्ता याविषयी व्यक्तीला काहीच आठवत नाही। आता हे कधी कधी कसं आहे माहिती आहे का, फक्त ह्याच्याशी ॲक्सिडेंटच व्हावं असं किंवा अपघाताच व्हावं असं आहे, असं काही नाहीये। चांगला धष्टपुष्ट व्यक्तीला सुद्धा वियोजनात्मक विकृती म्हणजे हिस्टेरिया म्हणजेच
डिस्पोजिटिव्ह डिसऑर्डरला सामोरे जावं लागतं. आता कसं सामोरे जावं लागतं किंवा असं काही असतं, कुठलीही गोष्ट एखादी मनासारखी नाही घडली तर त्याच्या मनाला एकदम शॉर्ट सर्किट झाल्यासारखं होतं. असं एखादं शॉर्ट सर्किट झालं तर तो मनाशी इतका गंभीर परिणाम करतो, ती गंभीर परिणाम हा वियोजनात्मक विकृतीमध्ये रूपांतरित होतो आणि त्याच्यानंतर असं काही त्याच्या शरीरामध्ये रूपांतर होतं की त्याचं सगळं अस्तित्व नाकारल्यासारखं करतो. म्हणजे तो स्वतःचं नाव, गाव, राहण्याचे ठिकाण, पत्ता याविषयी व्यक्तीला याविषयी काहीच आठवत नाही असं होतं. आणि आता याचा सगळ्यात महत्त्वाचा तोटा काय आहे की अशी ही जी काही व्यक्ती आहे ही व्यक्ती ढोंग करते, नाटक करते, सर्वांना येड्यात काढते, सर्वांना येडा बनून पेढा खायल्यासारखं करत आहे असं सर्वांना वाटतं, म्हणजे वाटू लागतं. जर आता जी व्यक्ती स्वतःचं नाव, गाव, अस्तित्व स्वतःच सगळंच विसरून गेलेलं आहे, त्याला काहीच कळत नाही आहे, वास्तवाशी भानच नाही आहे, तो व्यवस्थित वागत नाही आहे, तर समोरच्या व्यक्तीला तसं काय वाटतं, हे फक्त शुद्ध नाटक करत आहे, हे नाटकी लक्षणं आहेत. ह्याचे मी मग सांगितलं तर नाटकीय लक्षणं असतात, तसेच हे नाटकीय लक्षणं, पण हे ॲक्च्युली नाटकीय लक्षणे नसतात. हे तसं घडलेलं असतं, हे समोरच्या व्यक्तीला तसं वाटतं पण ते ॲक्च्युली तसं नसतं. त्यावेळेस फक्त त्याला समजून घ्यावं लागतं. अशी ही व्यक्ती ढोंग करते की काय अशी शंका दुसऱ्यांना वाटू लागते. सगळ्या जाणीवा बंद झाल्या कारणाने काहीच आठवेनासे होते, म्हणूनच काही व्यक्ती आपणास भरकटलेल्या आढळतात. आता ह्या ज्या काही भरकटलेल्या आढळणाऱ्या व्यक्ती आहेत त्या आपल्याला रस्त्यावर सहसा दिसतात. आता ज्या काही रस्त्यावर सहसा दिसणाऱ्या व्यक्ती असतात की अंगावर कपडेही नसतात किंवा असले तर फाटके तुटके असतात, येड्यासारखं कसंही फिरतात, हे जे असतात ना ते वियोजनात्मक विकृतीमध्ये ग्रस्त असतात, वियोजनात्मक विकृतीने ग्रस्त झालेल्या त्या व्यक्ती असतात. म्हणजे त्यांना कसं आहे माहिती आहे का, त्यांना स्पर्श जाणीव नसते. आपले जे काही पंचेंद्रिय आहेत त्या पंचेंद्रियांची सगळी जाणीव त्यांच्याशी नष्ट झालेली असते. जिभेला चव नसते, काहीच नसतं. त्यांना वास्तव काय चालू आहे, समाजात काय चालू आहे, आपण कोण आहोत हे काहीच नसतं. येड्यासारखं जीवन जे व्यक्ती जगत असतात हे त्याच प्रकारातलं आहे. म्हणजे सगळ्या जाणीवा बंद झाल्याने काहीच आठवेनासे होते, म्हणूनच काही व्यक्ती आपणास भरकटलेल्या आढळतात. आता ह्याच्यामध्ये प्रेमभंग झाल्यावर सुद्धा असं होऊ शकतं किंवा ह्याच्यामधले कारणं सुद्धा वेगवेगळी असू शकतात. प्रेमभंग सुद्धा असू शकतो किंवा मानसिक दुःख असू शकतो किंवा त्याच्या मनाला कोणतरी ठेच दिलेली असू शकते किंवा ॲक्सिडेंट सुद्धा झालेला असू शकतो. असे भरपूर कारणं आहेत. कुठलेही तरी एखादं लिमिटेड कारण आहे किंवा फक्त एखाद्याच कारणानं होईल असं सांगता येत नाही, कारण हे मानसिक विकृती आहे. मानसिक विकृतीच्या मागे वेगवेगळे कारणं असतात. सगळ्या जाणीवा बंद झाल्या कारणाने काहीच आठवेनासे होते, म्हणूनच काही व्यक्ती आपणास भरकटलेल्या आढळतात. स्थळ, काळ, वेळेचे कोणतेच भान त्यांच्या वर्तनात आढळत नाही. विधान महत्वाचं आहे. स्थळ, काळ, वेळेचे कोणतेच भान त्यांच्या वर्तनात आढळत नाही. आता एखादा भरकटलेला व्यक्ती आहे, समाजापासून भरकटत गेलेला आहे, तो काय करतोय त्याचं त्यालाही कळत नाहीये. तो त्याच्या विचारांमध्ये त्याचा जगतोय, त्याचं राहण्याचं काय ठिकाणा नाही आहे, कसं काय एकदम वेगळं आहे, भरकटल्यासारखं आहे. मग अशा व्यक्तीला स्थळ, काळ, वेळेचं कसं भान असणार आहे सांगा तुम्ही, नसणारच आहे ना. म्हणूनच स्थळ, काळ, वेळेचं कोणतंच भान त्यांच्या वर्तनात आढळत नाही. व्यक्तीच्या मनावर असलेला ताण हे वियोजनामागील मुख्य कारण असते. मग सांगितलं ना, हा सगळा मनाचा खेळ आहे. आपल्या मनाला जर दुःख झालं तर मनाच्या दुःखातून व्यक्ती सावरला नाही तर त्याच्या मनावर इतका आघात होतो, इतका ताण निर्माण होतो की वेगवेगळ्या विकृती निर्माण होऊ शकतात. त्यातलीच एक विकृती कुठली आहे, वियोजनात्मक म्हणजे हिस्टेरिया, म्हणजेच डिस्पोजिटिव्ह डिसऑर्डर. व्यक्तीच्या मनावर असलेला ताण हे वियोजनामागील मुख्य कारण असते. आता वियोजनात्मक विकृतीमध्ये माणूस जाण्याचं त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे, ताण. ताणाशीच रिलेटेड हा घटक आहे. बाल्यावस्थेमध्ये बालक पालक संबंधात कटुता येते. विधान महत्त्वाचं आहे. बाल्यावस्थेत बालक पालक संबंधात कटुता येते किंवा ताटात तूट होणे किंवा पालकाकडून केला जाणारा छळ यांसारख्या कारणांमुळे वियोजनात्मक विकृती निर्माण होते. आता बऱ्याचशा फॅमिलीमध्ये असं असतं की पालकांचं हे आपल्या पाल्याशी जमत नसतं, पालकांचं पाल्याशी जमत नसतं, त्यांच्यामध्ये सारखा
खटके उडत असतात, काही ना काही कारणास्तव सारखे खटकत असतं, त्या संबंधातून कटुता येते किंवा मग बाल्य आणि पालकांमध्ये ताटातूट होते, असे हिंदी पिक्चरमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल. किंवा आता असे काही पालक असतात, ते पालक आपल्या पाल्यांशी शारीरिक छळ करतात, मानसिक छळ करतात. अशा केल्या जाणाऱ्या छळातून किंवा अशा कारणांमुळे सुद्धा विवेचनात्मक विकृती निर्माण होते. मग आम्ही सांगितलं ना, कोणतंही एखादं स्पेसिफिक कारण असू शकत नाही, याचे वेगवेगळे कारण असतात. आता आणखीन एक महत्त्वाचं, काही जण स्वतःला तणावमुक्त करण्यासाठी खोट्या व नाटकीय वर्तन प्रकारांचा आधार घेतात. काही जण स्वतःला तणावमुक्त करण्यासाठी खोट्या व नाटकीय वर्तन प्रकारांचा आधार घेतात. आता हे विधान खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला तणावमुक्त करण्यासाठी खोट्या व नाटकीय वर्तन प्रकारांचा आधार घेतात म्हणजे काय, तर ॲक्च्युली तो एखाद्या टेन्शनमध्ये आहे, ताणामध्ये आहे, प्रेशरमध्ये आहे, वियोजनात्मक विकृतीमध्ये आहे, तो हिस्टेरिया या विकृतीशी झगडत आहे. अशा वेळेस तो काय करतो की त्याच्या मनाला पटत नसतं. आता काही वेळेला तो मध्ये बुडलेला नसतो, पण वियोजनात्मक विकृतीमध्ये असतो, पण तो वेगवेगळे काहीही करायला जातो किंवा येड्यासारखं डान्स करतो किंवा चलतच पडतो किंवा चलतच असा वेगवेगळे हातवारे करायला लागतो, कुठेही इशारा करायला लागतो किंवा तो मनाशीच बोलायला लागतो. अशी वेगवेगळ्या प्रकारची नाटकीय वर्तन प्रकारांचा आधार घेतात, म्हणजे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, पण ते दाखवण्यासाठी असतं, ॲक्च्युअल तसं नसतं. किंवा उगाचच नाचायचं, पण ते मनाशी पटत नसतं तरी सुद्धा ते नाचत असतात किंवा तशा कृती करत असतात. आता हे ॲक्च्युअल त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी नाहीये, पण काही जण स्वतःला तणावमुक्त करण्यासाठी खोट्या व नाटकीय वर्तन प्रकारांचा आधार घेतात. आता एखादे समोरच्याला दाखवू सुद्धा शकतात की मी नाही एकदम मस्त आहे, हसून खेळून आहे, मजेत आहे, आनंद आहे, पण तसं नसतं. म्हणून तर म्हणतात ना, मुखवटा, आपला जे फेस आहे ना, त्या फेसच्या मागं सुद्धा दुसरा एक फेस असतो. नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशा चेहऱ्याला सुद्धा दोन बाजू असतात. आता समोरचा माणूस हसरा दिसतोय, एकदम व्यवस्थित पर्सनॅलिटी, एकदम व्यवस्थित दिसतोय, पण त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे कुणालाही सुद्धा कळत नसतं. आता एखादा व्यक्ती आहे, तो व्यक्ती समाजामध्ये वावरत असताना एकदम व्यवस्थित दिसतो, राहण्याला, बोलण्याला सर्व व्यवस्थित दिसतो, पण ते कसं असतं माहिती आहे का, ॲक्च्युली तो कुठल्या ना कुठल्या तरी मानसिक विकृतीशी झगडत असतो. आता हसवणारे व्यक्ती सर्वांना हसवतात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख असते, ते दुःख कुणाला दाखवत नसतात, स्वतः दुःखात असतात पण इतरांना हसवत असतात. तसं काही असतं, काही विकृती अशा असतात की त्या फक्त मनाशी झगडत असतात. त्याच्यातलीच प्रकारची आहे वियोजनात्मक विकृती, म्हणजे हिस्टेरिया. आता हा मानसनस विकृती ह्या अशाच असतात. आता तुम्ही हा एक पिक्चर पाहिलेला असेल, मेरा नाम जोकर. त्या पिक्चरमध्ये कसं असतं, तो जोकर सर्वांना हसवण्याचं काम करतो, म्हणजे तो जोकरचं कॅरेक्टर केलेला ॲक्टर आहे, त्याचा रोल कसा दाखवलेला आहे, तो सर्वांना हसवण्याचं काम करत असतो. पण त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या जीवनाशी असा एक टप्पा येतो किंवा अशी एखादी घटना घडते की तो सर्वांना हसवत असतो, पण मनातून खूप दुःख असतं, ते दुःख दाखवत नाही तरी सुद्धा तो सर्वांना हसवण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या मानसशास्त्रामध्ये असंच आहे, किंवा आपल्या मनाशी ज्या काही घटना घडतात त्या अशाच असतात. छोट्या गोष्टीमुळे माणूस डिप्रेशनमध्ये जातो, तणावामध्ये जातो, ताणामध्ये जातो. गोष्ट छोटीशी असते, पण त्या गोष्टी इतक्या वाढत जातात ना, इतक्या विकोपाला जातात ना, माणूस वेडा होऊन जातो, म्हणजे वेगवेगळ्या विकृती त्याच्यामध्ये जडतात. आता माणूस कितीही कसाही असला, आता तो कितीही लोकांना समजून सांगणारा असला, किंवा कसं आहे, आता जोकरचं उदाहरण दिलं, सर्वांना हसवणारा असतो पण त्याच्या आयुष्यामध्ये दुःख असतं. हसवणारा व्यक्ती तो सर्वांना हसवतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी दुःख असतात, किंवा ते त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा दुःखी असतात. तसंच दिव्याखाली अंधार असतो, माणूस सगळीकडे सारखा नसतो, त्याच्या मनामध्ये सुद्धा काहीतरी असतं. आता जो दिवा सर्वांना प्रकाश देतो, पण त्या दिव्याखाली अंधार असतो, तशा असतात. म्हणजे कसं असतं, आपण दुसऱ्याला जर समजून घेतलं तर सर्व व्यवस्थित होतं. आपलं दुःख आपल्याला माहिती आहे, पण दुसऱ्याचं दुःख जर जाणून घेतलं तर ते चांगलं. आता गौतम बुद्धांनी जे 4 आर्य सत्य सांगितले, किंवा पुन्हा ते अष्टांग मार्ग सांगितले, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की दुसऱ्याचं दुःख जाणून घ्या, स्वतःचं दुःख कुरवाळत बसू नका, दुसऱ्याचं दुःख जाणून घ्या आणि दुसऱ्याचं दुःख नाहीसा करण्याचा प्रयत्न करा, ते चांगलं. आता स्वतःचं दुःख जर तुम्ही कुरवाळत बसलात तर ते जीवन नाही. दुसऱ्याचं दुःख नाहीसं करण्याचा प्रयत्न केला तर ते खरं जीवन. हे अशा प्रकारचं असतं. जाऊ द्या, ते विषयांतर नको. काही जण स्वतःला तणावमुक्त करण्यासाठी खोट्या व नाटकीय वर्तन प्रकारांचा आधार घेतात. आता कसा आधार घेतात ते मी मागं सांगितलं. आता एकाच सरळ रेषेवर
दोन टोकांच्या बिंदूमधील प्रवास म्हणजे वियोजनात्मक विकृती होय. एकाच सरळ रेषेवर दोन टोकांच्या बिंदूमधील प्रवास म्हणजे वियोजनात्मक वर्तन होय. आणि त्याच्यामध्ये थोडीशी जर विकृती आली तर ते बॅलन्स आउट होतं. आता तो एक रस्सीचा खेळ असतो, लहान मुलगी त्या दोरीवर जाते, असं बॅलन्स करत जातं, हे त्या प्रकारचं असतं. एका सरळ रेषेवरील दोन टोकांच्या बिंदूमधील प्रवास म्हणजे वियोजनात्मक वर्तन होय. आता त्याच्यामध्ये जर विकृती आली तर ते बॅलन्स आउट होतं. वियोजनात्मक विस्मृती, वियोजनात्मक स्व ओळख विकृती व अवैयक्तिकरण हे काही अन्य प्रकार वियोजनात्मक विकृतीमध्ये आढळतात. आता ह्याचे लक्षणे ते जवळजवळ सगळे सारखे आहेत, पण ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखीन काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भेटली तर ते तुम्ही गुगलवर सर्च वगैरे करून हे करू शकता. आता वियोजनात्मक विस्मृती म्हणजे काय, तर असं मागचं आठवणं किंवा मागचं आठवत होतं ते विसरणं की मागचं सर्व असं विसरून जाणं. आता वियोजनात्मक स्व ओळख म्हणजे स्वतःचं अस्तित्व नाकारणे, स्वतःची ओळख विसरून जाणे, दुसरी ओळख धारण करणे. आता माझं नाव अक्षय विरकर आहे, मी अक्षय विरकर नाहीच. कोण अक्षय विरकर, कुठला अक्षय विरकर, मी अक्षय विरकरला ओळखतच नाहीये, माझं अस्तित्वच नाहीये. ते म्हणजे स्वतःचं अस्तित्व नाकारणे. स्व ओळख विकृती ही वियोजनात्मक विकृतीमध्येच येते. व अवैयक्तिकरण हे सुद्धा त्याच प्रकारचं आहे. हे काही वियोजनात्मक विकृतीचे प्रकार आढळतात. म्हणजे वियोजनात्मक जी विकृती आहे त्याच्यामधले हे आढळणारे छोटे छोटे प्रकार आहेत. एकदम सॉफ्टमध्ये सांगितलेलं आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते तुम्ही गुगलवर सर्च करून घ्या, पण तितकीशी महत्त्वाची नाही. जेवढं ह्याच्यामध्ये महत्त्वाचं होतं ते सर्व सांगितलेलं आहे. तर ही होती अशी वियोजनात्मक विकृती. आता वियोजनात्मक विकृतीमध्ये महत्त्वाचं काय होतं, वियोजनात्मक विकृती ह्याचं जुनं नाव काय आहे, हिस्टेरिया. आणि आता वियोजनात्मक विकृतीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, डिस्पोजिटिव्ह डिसऑर्डर असे सुद्धा म्हणतात. आणि वियोजनात्मक विकृती ही काय आहे तर मानसनस विकृती आहे. चिंता विकृती सुद्धा मानसनस विकृती, वियोजनात्मक विकृती सुद्धा मानसनस विकृती. आणि मानसनस विकृती म्हणजे न्यूरोटिक डिसऑर्डर. आणि सर्वप्रथम कोणत्या संशोधकाने नाव प्रथम उल्लेख केला तर सर्वात प्रथम क्युलेन या संशोधकाने 1769 मध्ये न्यूरोसिक म्हणजे मानसनस विकृती हा शब्दप्रयोग वापरला. तेव्हापासून ह्याला मानसनस विकृती संबोधले जाऊ लागले. आता मानसनस विकृतीला चेतापेशी विकृती असेही म्हणतात. आता हे सर्व झालं. आता आपण मागच्या वेळेस जी काही आपण चिंता विकृती म्हणजे एन्झायटी डिसऑर्डर पाहिलोत, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न काय होता, उंदरासंबंधी वाटणारी भीती म्हणजे हा कोणता फोबिया आहे किंवा उंदरासंबंधी वाटणारी भीती याला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे म्युसोफोबिया. आणि त्याला मुरोफोबिया असे सुद्धा म्हणतात. उंदरासंबंधी वाटणारी भीती त्याला कोणता फोबिया म्हणतात तर म्युसोफोबिया, आणि त्याला मुरोफोबिया असे सुद्धा म्हणतात. आता परीक्षेत कदाचित मुसोफोबिया ऑप्शन नसेल तर मुरोफोबिया दिला असेल तर मुरोफोबिया हे सुद्धा बरोबर आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कोण कोण दिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, डी पवार, राणी ताकभाते आणि प्रीती खडसे या 3 मॅडमनी मिळून दिलं होतं. आता यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते एकदम बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशनल ॲड करा, म्युसोफोबिया किंवा मुरोफोबिया हे ॲड करून घ्या. आता ज्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्यांचं अभिनंदन. आणि आता आणखीन प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर आता आजच्या या व्हिडिओमधला प्रश्न असा आहे, लेविनची ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती आहे. ओके, लेविनची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती आहे. तर लेविन हा कोणाचा समकालीन सहकारी होता? लेविनची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती आहे. तर लेविन हा कोणाचा समकालीन होता? बस एवढं उत्तर शोधून काढा आणि ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गुगलवर सहसा मिळणार नाही. यासाठी तुम्हाला पुस्तकच वाचावं लागेल. तरी गुगलवर भेटलं तरी ठीक, नाही तर मग पुस्तक वाचून या प्रश्नाचं उत्तर शोधा की लेविनची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती आहे. तर लेविन हा कोणाचा समकालीन सहकारी होता? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वियोजनात्मक विकृती पाहिली, म्हणजे त्याला हिस्ट्री आहे, जुने नाव आहे डिस्पोजिटिव्ह डिसऑर्डर, त्याला इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं. आता ही जी काही वियोजनात्मक विकृती आहे ह्याच्या नोट्स एकदम छोट्याशा आहेत की 2-1 पानामध्ये होऊन जातात, पण हे एकदम विश्लेषणात्मक स्वरूपात सांगितलं आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला असेल आणि मी थोडंसं पाऊस घेऊन म्हणजे थोडंसं थांबून सांगितलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना थोडंसं दम लागत आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये असं सांगण्याची स्पीड थोडीशी कमी केली आहे. त्यामुळे व्हिडिओची लेंथ सुद्धा वाढलेली आहे. पण
समजून सांगण्याची पद्धत तीच आहे आणि एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे। आता ह्या नोट्स एकदा लिहून घ्या। लिहून घेतल्यानंतर तुम्ही एकदा का हे सर्व ऐकलात, आत्ताचा हा व्हिडिओ पूर्णच्या पूर्ण जरी ऐकलात तर हे आयुष्यामध्ये तुमचं कधीही विसरणार नाही। वियोजनात्मक विकृती काय असते, व्यक्तीचं वर्तन कसं असतं, व्यक्ती कशी वागू लागते, हे सर्वच्या सर्व एकदम मनामध्ये घट्ट फिक्स होऊन जातं। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या व्हिडिओमधला एक लेसन, जर तुम्ही दुसऱ्याचा आर्थिक आधार जर बनू शकत नसाल, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही दुसऱ्याचा मानसिक आधार तरी बना। मानसिक आधार जर तुम्ही दुसऱ्याचा बनलात तर ती व्यक्ती जगण्याशी किंवा जो काही त्याचा लढा असतो त्या लढ्यामध्ये उभे राहायला शिकेल। म्हणजे त्याच्याशी प्रेमाने वागा, त्याला थोडासा धीर द्या, भावनिक असते ती, इमोशनल असते, त्याला प्रेमाची, सहानुभूतीची, आपुलकीची, दयाची गरज असते ती तुम्ही द्या। स्वतःचं दुःख कुरवाळत बसू नका, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा, दुसऱ्याचं दुःख नाहीसं करा आणि स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याचं सुख किंवा स्वतःच्या हितापेक्षा दुसऱ्याचं हित हे जपायला शिका। म्हणजे त्याच्यातूनच थोडासा मानसिक आधार किंवा मानसिक समाधान मिळतं। आणि जसं आपल्याला वाटतं की दुसऱ्यानं आपलं ऐकावं, तसं दुसऱ्यानं सुद्धा आपलं ऐकायला पाहिजे, तसं दुसऱ्यानं सुद्धा तसं वागायला पाहिजे। ही सुद्धा गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि ज्या काही तुमच्या समस्या असतील किंवा काही प्रश्न पडलेला असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जो काही प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा। पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पुढली मानस नस विकृती पाहू।